आज सकाळी फिरत असताना माझ्या पत्नीने मला आवाज दिला, की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे म्हणून. लगेच मी टीव्हीजवळ आलो, टीव्ही बघितला. त्याला सांगितलं, की अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, 6 जण जखमी झाले. मला वाटलं, की त्याच्यातून परत चांगली बातमी येईल, की काही झालं नाही कोणाला वगैरे. परंतु थोड्याच वेळात लगेच टीव्हीला बातमी आली, की अजित पवार यांचा मृत्यू झाला. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, की अजित पवारांचे आणि आमच्या घराण्याचे संबंध अतिशय जवळचे होते. अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं. जी पोकळी निर्माण झाली ती न भरून निघण्यासारखी आहे. मी आमदार असताना माझ्यावर सतत प्रेम करणारा असा हा नेता होता आणि एक वैशिष्ट्य असं, की दिलेला शब्द जो आहे तो शब्द पाळणारा अशा प्रकारचा नेता होता. मी आमदार असताना मला त्यांनी शब्द दिला होता, की मला ते सारखे सुरेश भाऊ वगैरे म्हणायचे नाही, सुरेशराव म्हणायचे आणि चांगल्या यांनी मान सन्मान ठेवायचे. मला ते म्हणत होते, की बाबा सुरेशराव, तुम्हाला मी लाल दिवा नक्की देईन. आणि मला त्यांनी खरंच तो शब्द पूर्ण केला. सिंचन महामंडळाचा मला उपाध्यक्ष केलं आणि मला लाल दिव्याची गाडी त्यावेळेला मिळाली होती. अशा असंख्य आठवणी आहे, की वर्धेला जेव्हा ते यायचे तेव्हा माझ्याकडेच यायचे, माझ्याकडे जेवायचे, माझ्याकडेच थांबायचे. असे अत्यंत जिव्हाळ्याचे असे संबंध पवारसाहेबचे आणि आमचे होते. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राची फार मोठी पोकळी निर्माण झाली. एक सच्चा कार्यकर्ता आणि शिस्तप्रिय अशा प्रकारचे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये त्यांची तशी ख्याती होती. दिलेला शब्द पाळण्याची ख्याती होती. कडक प्रशासन त्यांचं होतं आणि म्हणून एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्रातून आज आपल्यातून निघून गेलं, याचं आपल्या सगळ्यांना दुःख आहे. मी माझ्या देशमुख परिवारातर्फे आणि माझ्यातर्फे अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या कुटुंबाला धैर्य आणि शक्ती द्यावं हीच ईश्वराची प्रार्थना करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.